नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये की टोटल डिफरन्शियल इक्वेशन और फॅबियन डिफरन्शियल इक्वेशन। बघा, टोटल डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं तर द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॉर्म बघा u1 dx1 u2 dx2 un dx1 इज कॉल्ड ॲज अ फॅबियन। आपल्याकडे जर n व्हेरिएबल असेल तर या टाईपमध्ये आपण पाहतो, पण आपल्याला पाहायचं आहे 3 व्हेरिएबलमध्ये। बघा, 3 व्हेरिएबलमध्ये तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म राहतो टोटल डिफरन्शियल इक्वेशनचं pdx प्लस qdy प्लस rdz इक्वल टू 0, याला म्हणतो आपण टोटल डिफरन्शियल इक्वेशन। बघा, जो p तुमच्याकडे p q आणि r जे असेल ते असतो x y आणि z मध्ये। ठीक आहे, आता त्याच्यामध्ये पाहायचं आपल्याला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं। बघा, एक्झॅक्ट काय असतो की द टोटल डिफरन्शियल इक्वेशन pdx प्लस qdy plus rdz equal to 0 is said to be exact if there exists a function u such that the pdx plus qdy plus rdz equal to du। तर आपण पुढे कंडिशन पाहणार आहोत की एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कसं दाखवायचं। त्याच्यानंतर बघा, इंटिग्रेबल डिफरन्शियल इक्वेशन काय राहतं, अ टोटल डिफरन्शियल इक्वेशन pdx plus qdy plus rdz equal to 0 is said to be integral if either exact और कॅनॉट बी मेड एक्झॅक्ट। ठीक आहे, आपण पुढे कंडिशन पाहणार आहोत की एक्झॅक्ट कसं दाखवायचं आणि इंटिग्रेबल कसं दाखवायचं। आता ही कंडिशन आहे, तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं की एव्हरी एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन इज इंटिग्रेबल। जर एक्झॅक्ट असेल, बघा एक्झॅक्ट असेल तर ते इंटिग्रेबल असतंच, पण रिवर्स असं होईल, इंटिग्रेबल असेल तर एक्झॅक्ट असेलच असं काही जरुरी नाही आहे। तर आपण बघूया एक्झॅक्टसाठी तुमच्याकडे काय कंडिशन आहे। तर इथं बघा, आपण दाखवतो की तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म असेल pdx प्लस qdy प्लस rdz इक्वल टू 0, हे झालं तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म। आता आपल्याला काय करायचं की इंटिग्रेबल आहे किंवा एक्झॅक्ट आहे दाखवायचं आहे। तर पहिलं बघा, इंटिग्रेबलसाठी कंडिशन काय आहे, बघा p इंटू डॅबा q अपॉन डॅबा z मायनस डॅबा r अपॉन डॅबा y प्लस q डॅबा r अपॉन डॅबा x मायनस डॅबा p अपॉन डॅबा z प्लस r, ही कंडिशन आहे आपल्याकडं। या टोटलचं जर आन्सर 0 आला सॉल्व करून तर आपण म्हणतो इंटिग्रेबल आहे। पण यासाठी बघा, तुम्हाला मी शॉर्टकट मेथड सांगतो की इंटिग्रेबल कसं आहे चेक करायचं, म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला विसरला तरी चालेल। आपण याला इझी वेने कसं इंटिग्रेबल दाखवायचं हे बघूया। तर बघा कसं दाखवायचं की आपल्याकडे बघा p जो आहे तो कुणाबरोबर आलेला आहे, dx बरोबर। तर आपण पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेऊया। बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, आता तो x बरोबर आलाय ना, तो x बरोबर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नाही, तर उरले कोण आता y आणि z। तर मी काय केलं, डॅबा p अपॉन डॅबा z। बघा, जो p होता तो x बरोबर आला म्हणून आपण x बरोबर पार्शियल डेरिव्हेटिव्ह नाही घेतला, आपण कुणाबरोबर घेणार y आणि z। दुसरा आहे डॅबा q अपॉन, बघा आता q कुणाबरोबर आलेला आहे, y बरोबर आलाय, आपण y बरोबर नाही घेणार। बघा तुमच्याकडे काय x y z, dx कुणाबरोबर आलेला आहे, x बरोबर आलेला आहे, सॉरी p। दुसरा कोण आहे q आणि r। आता बघा, हा जो q आहे तो कुणाबरोबर आलाय, y बरोबर, त्याच्यामुळे आपण तो y बरोबर घेणार नाही। तर q विथ रिस्पेक्ट टू कोण राहिला आता x आणि डॅबा q अपॉन कोण राहिलं, डॅबा z। ठीक आहे, आता पुढचं आहे तुमच्याकडं काय, डॅबा r लास्ट। r कुणाबरोबर आलाय, z बरोबर, z बरोबर नाही घेणार, उरलेले कोण आहे दोन, x आणि उरलेलं डॅबा r अपॉन डॅबा y। तर ठीक आहे, आपण यांना काय करूया, बघा यांना नंबर देऊन टाका 1 2 3 4 5 आणि 6। ठीक आहे, आता आपल्याला इंटिग्रेबल लक्षात ठेवण्यासाठी काय करणार आपण, इझी वे की 46 नंतर 52 आणि 13। बघा 46 52 13 म्हणजे आपल्या लक्षात राहून जाईल। बघा 46 म्हणजे काय की आपल्याला इंटिग्रेबल दाखवायचं, तर काय करणार आपण p 4 - 6। बघा तुमच्याकडे dq अपॉन dz जो आहे त्याला आपण 4 नंबर दिलेला होता, बघा आहे काही तर 4 नंबर dq अपॉन dbz मायनस 6 कोण आहे तुमच्याकडं, बघा 6 कोण आहे, डॅबा r अपॉन डॅबा y। तर फॉर्म्युल्याकडे या, तर p इंटू dq अपॉन dz डॅबा r अपॉन डॅबा y, तर ठीक आहे, प्लस q इंटू 52 म्हणजे काय 5 - 2, आपण नंबर दिलेले आहेत
प्लस आर इंटू, आता 1/3 म्हणजे काय 1 - 3, याचा जर ॲन्सर 0 आला तर आपण म्हणतो की हे इंटिग्रेबल आहे. दुसरं एक्झॅक्ट म्हणजे काय तुमच्याकडं, जर 4 = 6 आला, नंतर 5 = 2 आला आणि 1 = 3 आला, ठीक आहे, तर आपण याला म्हणतो एक्झॅक्ट. बघा हे शॉर्टकट मेथड आहे, म्हणजे समजण्यासाठी आपल्याला इझी, कारण हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहत नाही, त्यासाठी लक्षात ठेवायचं 46, 52 आणि 13 हे नंबर लक्षात ठेवलं तर तुम्हाला हा चॅप्टर 50% समजून जाईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा पुढं पाहूया आपण सफिशियंट कंडिशन अँड नेसेसरी. बघा आता सफिशियंट कंडिशन जी आहे की तुम्ही इंटिग्रेबलसाठी pdx + qdy + rdz = 0 जर इंटिग्रेबल दाखवायचं असेल तर तुम्ही एवढी जर दाखवलं की p × ∂q/∂z + q ∂r/∂x -∂p/∂z आणि r दिस, तर आपण याला शॉर्टकटमध्ये आता पाहिलं काय तुमच्याकडं की p × 4 - 6, ठीक आहे, प्लस q × 5 - 2 प्लस r × 1 - 3 = 0. आपण यांना नंबरिंग दिलं होतं 4, 6, 5 कुणाचं नंबरिंग आहे, 2 कुणाचं आहे, 1 कुणाचं आहे, 3 कुणाचं आहे, तर हा जर दिला आपण तर याला म्हणतो आपण इंटिग्रेबल. आता एक्झॅक्ट पुढचं काय तुमच्याकडं, एक्झॅक्टनेस काय तुमच्याकडं, परत सेम किती 4 = 6 आला तर हा तुमच्याकडं 4 असतो, हा 6 असतो. त्याच्यानंतर 5 = 2 हा तुमच्याकडं 5 नंबर असतो, हा 2 नंबर्स. आणि त्याच्यानंतर 1 = 3 तर हा 1 नंबरला असतो आणि हा 3 नंबरला. ठीक आहे, तर हे झालं तुमच्याकडे 4 = 6, 5 = 2 आणि 1 = 3. तर आपल्याकडे शॉर्टमध्ये 46, 52 आणि 13 हे नंबर लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झॅक्टनेस आणि इंटिग्रेबल दाखवता येईल. एक क्वेश्चन असतो तुम्हाला याच्यामध्ये, एक इंटिग्रेबल दाखवायला आणि एक असतो एक्झॅक्टनेस. जरी इथं नसेल दाखवायला तर आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण टोटल डिफरन्शियल इक्वेशनचं, तर तुम्हाला तिथं इंटिग्रेबल किंवा एक्झॅक्टनेस चेक करावा लागतो. म्हणजे तुम्हाला pdx + qdy + rdz असं जर आलं तर तुम्हाला एक्झॅक्ट किंवा इंटिग्रेबल चेक करावंच लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे कोणताही क्वेश्चन आला या टाईपचा तर तुम्हाला हे लक्षात ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे. आता पाहूया आपण काही स्टँडर्ड फॉर्म आहे की आपल्याला पुढं लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करताना. बघा पहिला स्टँडर्ड फॉर्म काय की y dx + x dy = dxy. म्हणजेच काय इथं बघा की आपण इथं dx कसं असतं ते xy बघा. आता याला आपण फर्स्ट u × v रूल वापरूया मल्टिप्लिकेशन. तर याला कसं लिहू शकतो बघा, फर्स्ट ॲज इट इज वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण dy प्लस आता कोण ॲज इट इज y आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोण dx. आता इथं स्पेसिफिक विथ रिस्पेक्ट टू कोणताच नसेल, इथं आपल्याला सेपरेट घ्यावं लागेल. ठीक आहे, तर तुमच्याकडे y dx + x dy = त्याला काय लिहू शकतो आपण dxy. सेम आहे थर्ड असेल आपल्याकडे 3 dx yz ला कसं लिहू शकतो की 2 ॲज इट इज yz विथ रिस्पेक्ट टू x, xz सेपरेट बाहेर निघाला yचा डेरिव्हेटिव्ह, परत xy बाहेर निघाला ॲज इट इज dzचा डेरिव्हेटिव्ह. असंच आपल्याकडे हे फॉर्म्युला, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहू शकता. बघा d(x² + y²चं काय तुमच्याकडं 2 टाइम्स x dx + y dy याला आपण लिहू शकतो d(x² + y². नंतर 3चं असेल तर बघा 2 टाइम्स x dx + y dy + z dz याला लिहू शकतो आपण d(x² + y² z². त्याच्यानंतर बघा आपल्याकडे y² dx + 2xy dy असेल तर त्याला आपण लिहू शकतो d(xy². आपल्याला हे पुढे यूज करायचं आहे किंवा या फॉर्ममध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे. बघा पुढं dy याला u v रूल वापरला आपण. y/x असेल तर सेकंडचा ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह अपॉन सेकंडचा स्क्वेअर. परत सिमिलर हाय d(x/y) असेल तर, नंतर d(x log y) असेल तर हा फॉर्म्युला, त्याच्यानंतर dy/x असेल तर हा फॉर्म्युला. तुम्ही एवढ्या सगळ्यांचं लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आता आपण येऊया क्वेश्चनमध्ये. आता आपल्या इथपर्यंत पाहिलं आपण बेसिक. आता ॲक्च्युली आपल्याला इथून पाहायचं आहे. बघा हे ऑक्टोबर 2019ला हा क्वेश्चन आला आहे KBC NMU एक्झाममध्ये. बघा पहिला क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं की शो दॅट द गिवन इक्वेशन yz + 2x + 2zx - 2z dy आणि xy - 2y dz इज एक्झॅक्ट.
तर आपल्याला एक्झॅक्ट दाखवायचं आहे. तर एक्झॅक्टसाठी पहिलं बघा आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म काय राहतो, पी डी एक्स प्लस क्यू डी वाय प्लस आर डी झेड इक्वल टू 0. आता मी जर कम्पेअर केलं तर डी एक्सचा कोइफिशियंट कोण असेल, पी. बघा डी एक्सचा कोइफिशियंट आपण पीची व्हॅल्यू काढली किती, वाय झेड प्लस 2x. त्याच्यानंतर क्यूची व्हॅल्यू बघा काय तुमच्याकडं डी वायचा कोइफिशियंट कोण असतो, क्यू. तर झेड एक्स मायनस 2z. नंतर डी झेडचा कोइफिशियंट कोण असतो, एक्स वाय मायनस 2y. ठीक आहे. आता बघूया आपण की काय करायचं आपल्याला, की एक्झॅक्ट दाखवायचं आहे. तर एक्झॅक्टसाठी आपण काय करतो, पहिलं काढून घेणार की बघा पी आहे. आता आपल्याला पी घ्यायचं पहिलं, डॅबा पी अपॉन बघा पी कुणाबरोबर आला, एक्स बरोबर, तर घ्यायचा नाही तो. आता राहिले कोण, वाय आणि झेड. तर डॅबा वाय इक्वल टू एक घ्यायचा, त्याला 1 नंबर द्यायचा. नंतर दुसरा 2 नंबर कुणाला द्यायचा, डॅबा पी अपॉन डॅबा झेड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 नंबर घ्यायचा आहे. तर 3 नंबर कोण येईल आता, क्यू बरोबर, डॅबा क्यू अपॉन. आता क्यू कुणाबरोबर आला आपल्याकडे, वाय बरोबर, तर नाही घ्यायचं. कोण राहिलं, एक्स आणि डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड. तर याला नंबर द्यायचं 4. ठीक आहे. आता 5 नंबर आणि 6 नंबर कुणाला द्यायचं, तर आर बरोबर, डॅबा आर. आर कुणाबरोबर आला आहे, झेड बरोबर. तर आपण झेड बरोबर आहे तर ते झेड घेणार नाही विथ रिस्पेक्ट टू. तर आपण काय घेणार, एकदा एक्स घेणार आणि एकदा काय घेणार, वाय घेणार. ठीक आहे. बघा आपल्याकडे काय आलं, हे सगळे नंबर आले 1 2 3 4 5 6. आता आपण पार्शियल डेरिव्हेटिव्हचा पहिला लेक्चर घेतलेलंच आहे. बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय राहतो परत सांगतो, की सपोज मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर एक्स घेतला तर तुमच्याकडे वाय आणि झेड हे कशाचं काम करतं, कॉन्स्टंटचं. कशाचं काम करतं, कॉन्स्टंटचं. तर आपण काढूया बघा सेम. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर मी वाय घेतला, सॉरी झेड घेतला, तर तुमच्याकडे एक्स आणि वाय कशाचं काम करतं, कॉन्स्टंटचं काम करतं. म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय राहतं, की आपण जो व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू घेतो तो घ्यायचा, बाकी सर्व कॉन्स्टंटचं काम करतं. ठीक आहे. आता बघूया आपण एक एक व्हॅल्यू काढायची आपल्याला, 1 2 3 4 5 नंबर काढायचे आहे, 6. तर काढूया. आपल्याला काय आहे की 4 कुणाच्या इक्वल आला पाहिजे, 6च्या, म्हणजे 46 52 13. त्याच्यानंतर 5 कुणाच्या इक्वल आला पाहिजे, 2च्या, आणि 1 कुणाच्या इक्वल आला पाहिजे, 3च्या. तर आपण काढून घेतलं बघा. हा काय आला तुमच्याकडे 1 डॅबा पी अपॉन डॅबा वाय, 1 नंबर. किती आला, झेड. बघा इथं पी आहे तुमच्याकडं, हा पी. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर मी वाय घेतला तर इथं झेड जो आहे बघा, इथं काढून घेतो मी. तुमच्याकडे पी किती आहे, वाय झेड प्लस 2x आहे. ठीक आहे. आता मी काय घेणार आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. आता बघा याच्यामध्ये तुमच्याकडे हा झेड जो आहे तो कशाच काम करतो, कॉन्स्टंटचा, बाहेर आला. आणि या वायचा डेरिव्हेटिव्ह किती, 1 प्लस. आता बघा ज्यावेळेस आपण विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊ त्यावेळेस झेड पण कॉन्स्टंट असतो आणि एक्स पण. तर ही टोटल टर्म काय झाली तुमच्याकडे, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 0. म्हणून डॅबा पी अपॉन डॅबा वाय इक्वल टू काय आलं, झेड. ठीक आहे. म्हणजे बघा डॅबा पी अपॉन डॅबा झेड इक्वल टू किती आला आपल्याकडं, झेड. सेम आहे तुमच्याकडे पी किती आहे आता, परत सेम वाय झेड प्लस झेड एक्स. आपण काय घेणार आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड. सेम आहे. आता बघा याच्यामध्ये आपण वाय झेड ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस तुमच्याकडे वाय कशाचं काम करतो, कॉन्स्टंटचा, बाहेर आला. आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, 1 प्लस. सेम इथं तुमच्याकडे झेड विथ रिस्पेक्ट टू घ्यायचं आहे तर एक्स काय करेल, कॉन्स्टंटचं काम करेल, बाहेर आला. आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह किती, 1. मग टोटल किती आला तुमच्याकडं, वाय प्लस एक्स. तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड काय आला तुमच्याकडं, सॉरी इथं 2x आहे, हा 2x आहे. बघा 2x असल्यामुळे हा 2 पण कॉन्स्टंट झाला आणि हा x पण कॉन्स्टंट झाला. तर टोटल काय झालं तुमच्याकडे, कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 0. तर टोटल किती आला तुमच्याकडे, y. सेम आहे. बाकी तुम्ही हे सर्व पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढा, त्यावेळेस तुम्हाला y आणि z कॉन्स्टंट राहील. पार्शियल q विथ रिस्पेक्ट टू z काढा, त्यावेळेस तुमच्याकडे x आणि y राहील. तर आपल्याला दाखवायचं काय, की हा 1 झाला, हा 2, हा 3, नंतर हा 4, हा 5 आणि हा 6. तर बघा तुम्ही पहिला की 4 हा 6च्या इक्वल आहे का, यस. हा x-2 आणि हा x-2. बघा 4 इक्वल टू 6 आला. त्याच्यानंतर 5 इक्वल टू 2 येतो. बघा 5 हा आहे वायवाला आणि हे हा आहे. म्हणजे काय तुमच्याकडे डॅबा पी अपॉन डॅबा वाय आणि डॅबा क्यू अपॉन डॅबा एक्स इक्वल आला. डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड, डॅबा आर अपॉन डॅबा वाय हे दोन इक्वल आले. डॅबा आर अपॉन डॅबा एक्स, डॅबा पी अपॉन डॅबा झेड. म्हणजे हे टोटल इक्वल आले तर आपण म्हणतो काय, हे एक्झॅक्ट
आहे. ठीक आहे. सगळ्यात बेस्ट लक्षात ठेवायचं आपल्याला काय 4 6 5 2 1 3 एवढं जर लक्षात ठेवलं तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी इझी होऊन जाईल. पुढचा पण क्वेश्चन सेम आहे, एक्झॅक्ट दाखवायचं. तर सेम दाखवणार काय आपण 4 = 6 5 = 2 1 = 3. सेम क्वेश्चन आहे. कम्पेअर केलं आपण पहिलं, दिस इज पी आणि वायचा कोएफिशियंट हा क्यू आणि झेडचा कोएफिशियंट हा आर. तर आपण व्हॅल्यू काढल्या, पीची व्हॅल्यू काढली आहे, क्यूची व्हॅल्यू काढली आणि आरची व्हॅल्यू काढली. ठीक आहे. आता बघा पहिला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आपण पीला काय घेणार आहे वाय. तर वाय ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस एक्स कशाचं काम करेल आपल्याकडं, हा एक्स कॉन्स्टंटचं काम करेल आणि कॉन्स्टंटचं काम केल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला 0. नंतर मायनस, आता वाय झेडमध्ये बघा विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे हा झेड कॉन्स्टंट झाला आणि वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1. इथे एकदा करून देतो तुम्हाला, पी = किती आहे x² - yz. ठीक आहे. आता बघा डॅबा पी अपॉन मी डॅबा वाय घेणार आहे. तर आता इथं बघा ज्यावेळेस मी वाय घेईल त्यावेळेस तुमच्याकडं एक्स आणि झेड हे दोन्ही पण कॉन्स्टंट राहतं. मग बघा x² पण कॉन्स्टंट राहील आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस. आता इथं सेपरेट कॉन्स्टंट नाही आहे त्याच्यामुळे झेड बाहेर आला आणि वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1. मग टोटल किती आला हा -z. सेम आहे डॅबा पी अपॉन डॅबा झेड काढायचं आपल्याला. ठीक आहे. सेम तुमच्याकडे ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू झेड राहील त्यावेळेस एक्स आणि वाय काय राहील तुमच्याकडे कॉन्स्टंट. मग आता बघा एक्स आणि वाय कॉन्स्टंट, तर x² डेरिव्हेटिव्ह किती 0 कारण कॉन्स्टंट आहे. आता वाय झेडमध्ये बघा तुमच्याकडं कोण विथ रिस्पेक्ट टू झेड, तर वाय बाहेर आला आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह 1, तर हा आला तुमच्याकडं -y. सेम आपण काढू शकतो काय की पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ क्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ क्यू विथ रिस्पेक्ट टू झेड. आणि हे सर्व व्हॅल्यू काढल्या आपण. सर्व व्हॅल्यू काढल्यानंतर तुमच्याकडे काही ना की एक्झॅक्ट दाखवायचं, तर 4 = 6 5 = 2 आणि 1 = 3. मग हे तुमच्याकडे डॅबा पी अपॉन डॅबा वाय, डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड हे इक्वल आलं तर त्याला म्हणतो आपण एक्झॅक्ट. ठीक आहे. आता सेम पुढचा क्वेश्चन आहे, सेम ॲज इट इज आहे एक्झॅक्टसाठी. सेम आपल्याकडं हा पी झाला, हा क्यू झाला आणि हा आर झाला. तर सेम आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह बघा परत एकदा लक्षात लास्टला करून देतो, pdx + qdy + rdz असेल = 0. तर या पीला तुमच्याकडे एक्स आलाय, एक तर विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचा, विथ रिस्पेक्ट टू झेड घ्यायचा. पर त्या क्यू बरोबर कोण आलाय वाय, रिमेनिंग कोण राहिला एक्स आणि झेड राहिला. मग हे विथ रिस्पेक्ट टू घ्यायचं. शेवटी आरला झेड आलेला आहे तर राहिलं कोण एक्स आणि वाय. मग तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या त्याला 1 नंबर द्या, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड घ्या त्याला 2 नंबर द्या, क्यूला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या त्याला 3 नंबर द्या, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड घ्या त्याला 4 नंबर द्या, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या 5 आणि हा 6. तर शेवटी काय तुमच्याकडं की 4 हा 6च्या इक्वल पाहिजे 4 6, नंतर हा 5 हा 2च्या इक्वल पाहिजे 5 2 आणि हा 1 हे 3च्या इक्वल पाहिजे 1 3. मग हे जे असेल तर त्याला म्हणतो आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. पुढचे सेम क्वेश्चन आहेत एक्झॅक्टचे. आता आपण पाहूया इंटिग्रेबलचं. बघा इंटिग्रेबलमध्ये काय राहतं की सेम आहे एक्झॅक्टच. आता इंटिग्रेबल कसं दाखवणार आपण की आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पण त्यासाठी आपण शॉर्टकट मेथड काय पी × 46. आता बघा 4 6 5 2 1 3 आहे ना, तिथं काय म्हणणार 4 - 6 आपण नंबरिंग केलेले आता, प्लस क्यू × 5 - 2 प्लस आर × किती 1 - 3. हे जर = 0 आलं तर याला म्हणतो आपण इंटिग्रेबल. काय म्हणतो इंटिग्रेबल. आता बघा क्वेश्चन आहे आपल्याकडे सेम काय तुमच्याकडं इंटिग्रेबलसाठी पहिलं सेम आपण काय करणार आहे की 4 6 5 2 1 3. तर पहिलं सेम आपल्याकडं काय इक्वेशन आहे pdx + qdy + rdz. dxचा कोएफिशियंट कोण असेल आपल्याकडं p, नंतर dyचा कोएफिशियंट कोण असेल आपल्याकडं q, नंतर dzचा कोएफिशियंट कोण असेल आपल्याकडं x. ठीक आहे. तर आपण इथून काय केलं p q आणि rच्या व्हॅल्यू काढून घेतल्या कम्पेअर करून. आता आपल्याला काय सेम काढायचं आहे की काय करणार आपण पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढून घेणार पहिलं. बघा काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, तर तुमच्याकडे पी किती आहे इथं 2x + y² + 2xz आहे. ठीक आहे. आता बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय काढताना तुमच्याकडं एक्स आणि झेड कॉन्स्टंटचं काम करता. ठीक आहे. हे काय कॉन्स्टंट आहे तुमच्याकडं सी कॉन्स्टंट. तर बघा इथं 2 पण कॉन्स्टंट आहे, एक्स पण कॉन्स्टंट आहे,
तर दोन्ही कॉन्स्टंट आहे, तर दोन्ही कॉन्स्टंटचं मिळून काय झालं, एक कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0 प्लस आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आहे पण y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असेल आता 2y प्लस सेम आता आपल्याकडे 2 पण कॉन्स्टंट आहे, इथं c कॉन्स्टंट, हा x पण कॉन्स्टंट आहे आणि हा z पण कॉन्स्टंट, सगळ्या कॉन्स्टंटचे मिळून काय झाला एक कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती 0, म्हणून डॅबा p अपॉन डॅबा y किती आला तुमच्याकडं 2y. सेम आता काय करायचं डॅबा p अपॉन डॅबा z काढायचं. आता या पीचं बघा पहिलं काय तुमच्याकडे 2x आहे पण विथ रिस्पेक्ट टू कोण आहे z, विथ रिस्पेक्ट टू z असेल तर y आणि x कशाचं काम करता कॉन्स्टंटचं, कारण आपण हे कशामध्ये करतोय पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये, तर बघा इथं प्लस तो पूर्णपणे काय झाला 0 प्लस आता y स्क्वेअर पण काय झाला कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, लास्टला किती आहे 2xz, 2 कॉन्स्टंट आहे x कॉन्स्टंट आहे आणि z चा डेरिव्हेटिव्ह किती 1, तर किती आला हा तुमच्याकडे 2x. ठीक आहे, डॅबा p अपॉन डॅबा z. असं जर आपण सगळ्यांचं काढू शकतो, डॅबा q अपॉन डॅबा x, डॅबा q अपॉन डॅबा z, डॅबा r अपॉन डॅबा x आणि डॅबा r अपॉन डॅबा y. हे सगळं व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे इंटिग्रेबल. ठीक आहे, इंटिग्रेबलसाठी काय 4 - 6 आपण एकेकाला व्हॅल्यू देऊन टाकले. बघा आता फर्स्ट याला फर्स्ट नंबर, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा 5 आणि हा 6. बघा इथं फर्स्ट काय आपल्याकडं p इंटू 4 - 6, बघा p इंटू हा 4 - 6 प्लस q इंटू, बघा हा फॉर्म्युला करतो आपण, q इंटू r डॅबा r अपॉन डॅबा x मायनस डॅबा p अपॉन डॅबा z, त्याच्यानंतर r इंटू दिस. आता मी p ची व्हॅल्यू पुट केली इथं, नंतर डॅबा q अपॉन डॅबा z ची व्हॅल्यू 0 आलेली आहे, डॅबा r अपॉन डॅबा y 0 प्लस q ची व्हॅल्यू 2xy सेम आणि हे व्हॅल्यू पुट केले आपण सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर जर आन्सर 0 आला तर त्याला म्हणतो आपण इंटिग्रेबल आहे. जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला शो दॅट म्हणलं तर याचा आन्सर बघा किती येतो तुमच्याकडे 0च येतो. जर 0 येत नसेल तर तुमचं कुठेतरी मिस्टेक होते. तर ठीक आहे, आपण इंटिग्रेबलचं पण पाहिलं. आता आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया इंटिग्रेबलचं, की इंटिग्रेबल आहे की नाही किंवा एक्झॅक्ट आहे. तर पुढच्या क्वेश्चनमध्ये आहे yz², हा तुमच्याकडे p ची व्हॅल्यू झाली. ठीक आहे, दुसरं आहे zx²y, zx² y² मायनस xz dy, नंतर xy² z² xy मायनस z. आता इथं बघा सेम आपल्याकडे हा असतो p, हा असतो q आणि हा असतो एवढा पार्ट r. तर आपण कम्पेअर करून व्हॅल्यू काढल्या. ठीक आहे, तर आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म आहे pdx प्लस qdy प्लस rdz इक्वल टू 0. तर इथं बघा p, आता काय करायचं आपल्याला की p आपण एक व्हॅल्यू काढूया पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आता पहिलं बघा हा पहिला डॅबा p अपॉन डॅबा y काढला तर कसं येईल आता इथं बघा मी हे काढून देतो तुम्हाला, बाकी तुम्ही करा. p इक्वल टू काय तुमच्याकडं yz² x² मायनस yz आहे. ठीक आहे, असं जर आलं तर आपण पहिलं हा सॉल्व करून घ्यायचा. बघा या yz ने मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार या एक्सला, तर काय तुमच्याकडे पहिलं yz² आणि कुणाला मल्टिप्लाय करतो आपण x² पहिल्या टर्मला. सेम आता आपण काय करूया या yz² दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करू. बघा y इथं पण y आहे तर y इंटू y किती झाला y², या z² ला जोडीदार आहे इथं आहे तर z² आणि हा z किती zचा क्यूब. आता घेऊ शकतो आपण डॅबा p अपॉन डॅबा y. ठीक आहे, तर बघा किती येईल तुमच्याकडं. आता विथ रिस्पेक्ट टू y आहे तर बाकी z² x² कॉन्स्टंट आहे बाहेर आला, z² x² कॉन्स्टंट बाहेर आला, त्याच्यानंतर yचा डेरिव्हेटिव्ह किती 1 मायनस, परत सेम विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे तुमच्याकडे हा z³ जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर आला आणि या y² चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 2y. तर टोटल किती आला तुमच्याकडं z² x² मायनस, आता 2 कॉन्स्टंट आहे आपण या टाईपने लिहूया yz³. आपण पहिलं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं मल्टिप्लाय करून नंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. बघा इथं तुमच्याकडे काय आला x² z² मायनस 2yz³. सेम आता तुमच्याकडं त्याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आहे, तर इथं घेऊया मी p विथ रिस्पेक्ट टू z. ठीक आहे, आता बघा p मध्ये तुमच्याकडे पहिल्या टर्म्समध्ये z आहे का, यस आहे, पण कॉन्स्टंट कोण कोण आहे y कॉन्स्टंट आहे बाहेर आला, त्याच्यानंतर x कॉन्स्टंट आहे बाहेर, x² कॉन्स्टंट आहे बाहेर आला आणि z² चा डेरिव्हेटिव्ह किती 2z मायनस, परत सेम y² कॉन्स्टंट येईल तुमच्याकडं आणि z³ चा डेरिव्हेटिव्ह किती 3z². ठीक आहे, मग याला जर कॅल्क्युलेशन केलं तर पहिलं आपण 2 लिहितो, त्याच्यानंतर x² yz मायनस इथं किती 3 पहिलं लिहितो y² z². ठीक आहे,
या टाईपने आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो. बघा फर्स्ट मल्टिप्लाय केल्याशिवाय सॉल्व्ह करायचं नाही. बघा इथं पण तुमच्याकडे ज्यावेळेस क्यू आहे, काय तुमच्याकडे क्यू झेड एक्स आहे ना, याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. बघा हा एवढा मल्टिप्लाय आला. नंतर आरनी याच्यामध्ये एक्स वायने मल्टिप्लाय करायचं, एवढा आला. आणि त्याच्यानंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सेम आहे तुमच्याकडे, एक एक व्हॅल्यू काढायचं आहे. व्हॅल्यू काढल्यानंतर बघा सेम फॉर्म्युला काय आपला, पी इंटू दिस म्हणजे पी इंटू 4 - 6 प्लस क्यू इंटू किती 5 - 2 प्लस आर इंटू 1 - 3 इक्वल टू किती आला पाहिजे 0. मग आपण व्हॅल्यू पुट करायचं. व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं की कॅल्क्युलेशन करायचं आणि आन्सर आणायचं आहे 0. ठीक आहे. तर शो दॅट म्हटलं की तुम्हाला आन्सर किती आला पाहिजे 0. 0 आला तरच इंटिग्रेबल आहे, नाहीतर इंटिग्रेबल नाही. आता ठीक आहे. आता इथं आपल्याला एक्झॅक्ट आहे की चेक करायचं. बघा पहिलं की तुमच्याकडं काय आता की इंटिग्रेबल तर आहे, ते एक्झॅक्टसाठी बघा. एक्झॅक्टसाठी काय तुमच्याकडं 4 = 6 आला पाहिजे होता. ठीक आहे. आता 4 बघूया आपण. हा तुमच्याकडं 1 नंबर आहे. त्याच्यानंतर 4 नंबर कोण आहे तुमच्याकडं, डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड, हा 4 नंबर आहे. बघा हे 1 आणि 4 एक्स स्क्वेअर, इथं एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर आहे आणि इथं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे. तर हे 4 = 6 नाही आहे, सॉरी हा 4 आहे आणि आपल्याला हा इथं लास्ट नंबर 6 आहे. बघा 4 आणि 6 इक्वल नाही आहे, तर आपण म्हणू शकतो काय 4 इज नॉट इक्वल टू 6. दॅट मीन्स काय डॅबा पी अपॉन डॅबा वाय इज नॉट इक्वल टू डॅबा क्यू. हे दोन्ही कोणीच कोणाच्या इक्वल नाही आहे, म्हणून हे नॉट अ एक्झॅक्ट. एक्झॅक्टसाठी काय पाहिजे होतं आपल्याला 4 = 6, 5 = 2 आणि 1 = 3. हे इक्वल पाहिजे होते, पण हे इक्वल नाही आहे, तर आपण म्हणतो की हे इंटिग्रेबल आहे बट एक्झॅक्ट नाही आहे. ठीक आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की इंटिग्रेबल आणि एक्झॅक्टनेस. ठीक आहे. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की हे सॉल्व्ह कसं करायचं. तर बघूया आपण याच्यामध्ये आता की हे सॉल्व्ह कसं करायचं की टोटल डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. थँक्यू.